सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 बाणेर मालेवाडी या प्रभागात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई निर्माण झाली आहे। अशी प्रतिक्रिया पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जयेश मुरकुटे यांनी दिली आहे। 2 दिवसांपूर्वी या प्रभागातील उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या मुलाने मतदारावर आमिष दाखवत असल्याचा प्रकार समोर आला होता। यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अनेक वर्ष सत्तेत नगरसेवक राहिल्यानं पराभवाची भीती वाटत असल्याची टीका केली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार हे सर्व पाहत असून मतदानातून दाखवून देतील अशी प्रतिक्रिया जयेश मुरकुटे यांनी दिली आहे। पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवारांनी जयेश मुरकुटे यांना रिंगणात उतरल्याने या लढाईत आता मोठी रंगत आली आहे। माझं इतकंच सांगणे, जर का इतकीच खरी विकास कामं झाली असती तर ही वेळ आली नसती, इतकंच मला वाटतं। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। मला विश्वास आहे माझं संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि नागरिकांचा देखील मला तितकाच पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे। या पुढील महत्त्वाच्या बातमीकडे उमेदवारी डावललेल्या इच्छुकांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। आमदार आणि शहराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। डावललेल्या इच्छुकांची बावनकुळेंकडे तक्रार आहे। तर पक्षाची अधिकृत यादी बदलल्याचा आरोप देखील या शहराध्यक्षांनी केलेला आहे। आम्ही चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून आमची उमेदवारी जी काढण्यात आली आहे 17 लोकांची, त्या आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ते अधिकृत यादी आली होती। या विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासमगोटवार यांनी परस्पर आमचे नाव 17 लोकांचे नावं काढून त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून आमचे जे एबी फॉर्म आहे दुसऱ्यांना विकण्यात आले आहे। त्या संदर्भात आम्ही चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं की प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिलं की आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कासमगोटवार यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।